रामकृष्ण हरी. नमस्कार. संत चोखामेळा आणि संत सावतामाळी यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम संत चोखामेळा हे महाराष्ट्रातील 13व्या-14व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महान संत कवी होते. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा म्हणजेच मेहुणपुरी येथे झाला. त्यांनी आयुष्यभर मंगलवेढा, सोलापूर येथे वास्तव्य करून मोलमजुरी केली आणि विठ्ठलाच्या भक्तीत लीन राहून सामाजिक समतेचा संदेश दिला. संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणे बंका आणि मुलगा कर्ममेळा हे सर्वजण विठ्ठल भक्त आणि अभंग रचनाकार होते. त्यांचे गुरु संत नामदेव महाराज हे होते. त्यांनी अनेक अभंग लिहिले. अभिर गुलाल उधळीत रंग हा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. तत्कालीन वर्णव्यवस्थेमुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, परंतु त्यांनी भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे आपल्या अभंगातून ठणकावून सांगितले. मंगलवेढा येथील किल्ल्याचे बांधकाम करताना दगड अंगावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता, अशी आख्यायिका प्रचलित आहे. या अस्थी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर आणून त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. वारकरी संप्रदायातील महान संत सावतामाळी हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अरण गावचे रहिवासी होते. त्यांनी शेती आणि माळीकाम करत असताना ईश्वर प्राप्ती होते, कर्म हाच ईश्वर असा मोलाचा संदेश दिला. अरण भेंडी येथे जन्मलेल्या त्यांच्या वडिलांचे नाव परसुबा आणि आईचे नाव नंगिताबाई होते. त्यांचा विवाह भेंडगावच्या जनाई यांच्याशी झाला असून त्यांना विठ्ठल नावाचा मुलगा व नागाताई नावाची मुलगी अशी 2 अपत्ये होती. संत सावतामाळी गृहस्थाश्रमी असूनही पूर्णपणे विरक्त होते. त्यांनी शेती, फुले, फळे आणि भाजीपाला पिकवण्याच्या आपल्या व्यवसायालाच ईश्वराची आराधना मानले. त्यांनी आपल्या अभंगातून नेहमीच्या रोजच्या व्यवहारातील शब्दांचा वापर केला. त्यांचा अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय अभंग म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत सावतामाळी यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. आषाढी वारीच्या वेळी इतर संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला जात नाही, तर आषाढी एकादशीनंतर पंढरीचा पांडुरंग स्वतः सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे येतो, अशी आख्यायिका व परंपरा आहे. संत सावतामाळी यांनी ईश्वराचा नामजप करण्यात जास्त भर दिला. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. संसारात राहूनही त्यांना ईश्वर प्राप्ती होऊ शकते, अशा म्हणणाऱ्या सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच पांडुरंगाने दर्शन दिले. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.